Today we are going to talk on the another aspects of problems and profile of industrial economics, and that is today we are going to talk about the public sector enterprises, their role, functions, problems, as well as disinvestment policies. सो विद्यार्थी मित्र हो, आज आपण सार्वजनिक क्षेत्रातील ज्या काही उपक्रम्स आहेत या उपक्रम त्यांची भूमिका, कार्य आणि त्याच्या समस्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला तर माहितीच आहे की भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्र हे फारसं अस्तित्वात नव्हतं. त्यामुळे रेल्वे, पोस्ट, बंदरे असे काही उपक्रम हे सार्वजनिक क्षेत्रात होते. परंतु स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आणि म्हणून 1956च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्राला ही महत्त्वाची भूमिका उपलब्ध करून दिली. भारतामधील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम हे अनेक कार्य करून अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडताना आज आपल्याला दिसत आहेत. यामध्ये सार्वजनिक क्षेत्र जी कार्य करतात त्यामध्ये सांगायचं म्हटलं तर ग्रामीण विकासामध्ये सर्वात जास्त जर हातभार कोणाचा असेल तर तो सार्वजनिक क्षेत्राचा आहे. त्यानंतर रोजगार उपलब्ध करण्याचे काम हे सार्वजनिक क्षेत्रामध्येच जास्त होताना आज आपल्याला दिसतंय. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जो सहभाग आहे तो देखील सार्वजनिक क्षेत्राचाच या ठिकाणी दिसून येतो. भांडवल निर्मिती असेल किंवा देशाला परकीय चलन मिळवून देण्याचं असेल, तर अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये सार्वजनिक क्षेत्र ही महत्त्वाची भूमिका बजावताना आज आपल्याला दिसत आहे. सरकारला जो मोठ्या स्वरूपामध्ये कर मिळतो, तर ते हे कराचं जे काही कराद्वारे सरकारला चलन मिळवून देण्याचं कार्य देखील हे सार्वजनिक क्षेत्र करताना आज आपल्याला दिसतायत. त्यामुळेच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्राला महत्त्वाचे स्थान आहे. कारण ते अनेक कार्य करून अर्थव्यवस्थेला अतिशय महत्त्वाची भूमिका हे बजावताना आज आपल्याला दिसतं. आता हेच जर आपण काही मुद्द्यांच्या साहाय्याने जर पाहायचं म्हटलं, तर सार्वजनिक क्षेत्रातील जे उपक्रम आहेत यांची भूमिका खरं सांगायचं म्हणजे सगळ्यात पहिलं सांगायचं म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पन्नात त्यांचा मोठा वाटा आहे. आता स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये त्यांचा मोठा आहे म्हणजे काय? तर भारतातील सार्वजनिक क्षेत्रांनी एकूण देशाच्या अंतर्गत जे उत्पादन केलं जातं, त्या उत्पादनामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. कारण की जेव्हा नियोजनाचा काल होता, तर अशा कालखंडामध्ये देशातील जे उत्पादन होतं, तर त्या उत्पादनामध्ये सार्वजनिक क्षेत्राचा वाटा हा मोठ्या प्रमाणावरती वाढताना आज आपल्याला दिसतोय. कारण की 1950-51 ते 1999-2000 या काळामध्ये चालू किमतीनुसार निव्वळ देशांतर्गत उत्पादनातील सार्वजनिक क्षेत्राचा वाटा हा 75% वरून 24.1% पर्यंत वाढलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय तर देशातील सार्वजनिक क्षेत्र हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 1/4 एवढी भर टाकताना आपल्याला दिसून येते. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पादनातील सार्वजनिक क्षेत्राचा या मोठ्या वाट्यास नियोजन काळामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा झालेला विस्तार जबाबदार आहे. कारण की याच काळामध्ये सार्वजनिक प्रशासन आणि संरक्षण या क्षेत्राचा वाटा 8.9% वरून 10.1% पर्यंत वाढला होता. दुसरी महत्त्वाची भूमिका सार्वजनिक क्षेत्र यामध्ये बजावतं ते म्हणजे काय? तर भांडवल निर्मिती करण्याचं कार्य हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये जास्त केलं जातं. कारण की लोकांच्या सेव्हिंग्ज ज्या बचती आहेत त्या गोळा करून त्याची गुंतवणूक करण्याच्या बाबतीमध्ये जेव्हा प्लॅनिंग केलं जातं, तर अशा वेळेला सार्वजनिक क्षेत्र ही महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण की लोकांना सरकारवरती जास्तीत जास्त विश्वास आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटच्या ज्या कंपन्या असतात त्या लोकांच्या बचती गोळा करून त्यांची गुंतवणूक करण्याचं काम करत असतात. आणि म्हणून पहिल्या ज्या 2 पंचवार्षिक योजना होत्या, या 2 पंचवार्षिक योजनांमध्ये एकूण गुंतवणुकीतील जो गव्हर्नमेंटचा म्हणजे जे काही पब्लिक सेक्टरचा जो वाटा आहे तो 54% एवढा होता आणि तिसऱ्या प्लॅनिंगमध्ये गव्हर्नमेंट सेक्टरचा जो वाटा होता तो 60% पर्यंत वाढला. 5व्या, 6व्या, 7व्या योजनेमध्ये देखील सार्वजनिक क्षेत्राचा वाटा हा जास्तीत जास्त वाढताना आज आपल्याला दिसतोय. 8व्या योजनेमध्ये सार्वजनिक क्षेत्राचा वाटा 38.3% होता, तर 9व्या योजनेमध्ये एकूण योजना गुंतवणुकीमध्ये पब्लिक सेक्टरचा वाटा हा 33% एवढा अपेक्षित होता. यानंतर औद्योगिकीकरणासाठी देखील सार्वजनिक क्षेत्र हे भक्कम पाया म्हणून समजलं जातं ते. कारण की स्वातंत्र्यानंतर पहिल्या 2-3 दशकांमध्ये जे औद्योगिकीकरण झालंय, तर या औद्योगिकीकरणामध्ये सार्वजनिक क्षेत्रामुळेच जास्तीत जास्त शक्य होताना ते आपल्याला दिसतंय. भारतामध्ये जसं आपण मागच्याही लेक्चरमध्ये पाहिलं होतं, पोलाद असेल, लोखंड असेल, कोळसा असेल किंवा अवजड विद्युत यंत्रसामग्री असेल, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, रसायने, खते अशा विविध प्रकारच्या उद्योगांची सरकारने सार्वजनिक क्षेत्रात उभारणी करून देशाला जलद औद्योगिकीकरणासाठी एक भक्कम पाया घातलेला आज आपल्याला दिसून येतोय. यानंतर सार्वजनिक क्षेत्र हे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी देखील अतिशय महत्त्वाची भूमिका बजावताना आज आपल्याला दिसतंय. कारण की पायाभूत सुविधांमध्ये वाहतूक असेल, दळणवळण असेल, वीज पुरवठा, पाणी पुरवठा या सर्वांचा समावेश होतो.
आणि देशातील सार्वजनिक क्षेत्राने या सुविधा पुरवण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण केलेले आज आपल्याला दिसून येते. यामुळं देशातील रस्ते वाहतूक, लोहमार्गावरील वाहतूक, जलवाहतूक, हवाई वाहतूक यामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रगती झालेली आहे. आणि म्हणूनच देशातील शेती उद्योग असेल, व्यापार असेल, तर या क्षेत्रांना जास्तीत जास्त गती मिळालेली दिसून येते. यानंतर प्रादेशिक समतोल प्रादेशिक विकास करण्यामध्ये जे पब्लिक सेक्टर आहे, याचं अतिशय एक महत्त्वाचं योगदान आहे. कारण की देशातील सर्वच प्रदेशातील सर्व भागांचा सारख्या प्रमाणात औद्योगिक विकास होणं हे देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक असतं. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा फक्त मुंबई, कोलकाता, चेन्नई याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक प्रगती झालेली होती आणि देशाचा इतर भाग मात्र औद्योगिक प्रगतीच्या बाबतीत मागे राहिला होता. यानंतर देशामध्ये नियोजनाला सुरुवात झाली आणि त्यानंतर सरकारने प्रादेशिक असमतोलाच्या प्रश्नाकडे लक्ष दिले आणि खाजगी क्षेत्राने ज्या भागाकडे दुर्लक्ष केले होते, अशा भागामध्ये देखील सार्वजनिक क्षेत्रात उद्योग सुरू करण्यावरती भर दिला गेला. जेणेकरून सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीचा वाटा वाढला आणि लोखंड, पोलाद अशा प्रकारचे प्रकल्प देखील मागासलेल्या भागामध्ये सुरू करण्यात आले. ज्यामुळे जो प्रादेशिक समतोल विकास होता, हा विकास करण्यामध्ये जास्तीत जास्त हातभार लागला. यानंतर आयातीला पर्यायीकरणाचा देखील शोध लावण्यामागे सार्वजनिक क्षेत्राचा महत्त्वाचा हात आहे. कारण की कच्चा माल असेल, तंत्रज्ञान असेल, याची जास्तीत जास्त प्रमाणावरती आपण आयात करत असतो. परंतु त्या प्रमाणात आपण निर्यात वाढवू शकलो नाही. त्यामुळे आपला परकीय चलनाचा प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून देशाच्या औद्योगिकीकरणाच्या कार्यक्रमाला त्यामुळे अडथळा होऊ नये, यातून मार्ग काढण्यासाठी आयातीला पर्यायीकरण करण्यावरती भर देण्यात आला आहे. ज्या वस्तूंची आयात केली जात होती, अशा वस्तूंचे उत्पादन देशामध्येच करण्यासाठी आज आपण पाहतोय मेक इन इंडिया असेल, मेड इन इंडिया असेल, अशा प्रकारचे उपक्रम भारतामध्ये राबवले जातात. याचं जर उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं तर हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेड असेल, ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल लिमिटेड असेल, ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन असेल, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड असेल, अशा प्रकारच्या पब्लिक सेक्टर कंपन्यांची स्थापना ही देशामध्येच केली गेली. ज्यामुळे आपण आयातीवरील अवलंबित्व कमी केलं आणि आयातीच्या पर्यायीकरणाकडे भारत इलेक्ट्रॉनिक्सने मोठ्या प्रमाणावरती परकीय चलनाची बचत केलेली आज आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे निर्यातीस प्रोत्साहन. आयात पर्यायी करण्याबरोबरच निर्यातीला देखील प्रोत्साहन देण्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र ही महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतंय. ज्यामध्ये हिंदुस्तान स्टील असेल, मशीन टूल्स असेल, भारत इलेक्ट्रॉनिक्स असेल, स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन असेल, मेटल अँड मिनरल ट्रेडिंग कॉर्पोरेशन असेल, अशा ह्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी निर्यात वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आपल्याला दिसून येते. यानंतर आर्थिक शक्तीच्या केंद्रीकरणासाठी आळा घालण्यासाठी देखील सार्वजनिक क्षेत्र ही महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतंय. कारण की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काही थोड्या लोकांकडेच आर्थिक शक्तीचे केंद्रीकरण झालेलं दिसतंय. त्यामुळे उत्पन्न आणि संपत्तीच्या वाट्यात मोठ्या प्रमाणामध्ये असमानता आहे आणि म्हणून देशामध्ये जेव्हा आपण सार्वजनिक क्षेत्राचं नियोजन करतो, तेव्हा नियोजन करत असताना जसा-जसा विकास होत जाईल, तसं-तसं आर्थिक शक्तीचे केंद्रीकरण कमी होईल, असं अपेक्षित होतं. परंतु सार्वजनिक क्षेत्राच्या विस्तारामुळे आर्थिक शक्तीचे केंद्रीकरण कमी होऊन आर्थिक विषमताच वाढलेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून आर्थिकदृष्ट्या गरीब लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी आपल्या नफ्याचा वापर बऱ्याचशा सार्वजनिक कंपन्या करताना दिसतात. ज्यामुळे आर्थिक विषमता कमी होऊन योग्य वेतन लोकांना मिळू शकतं, कामगारांचे कल्याणाचे कार्यक्रम राबवले जाऊ शकतात. तसेच देशातील अधिकाधिक व लोकांच्या उपभोगाच्या वस्तूच्या उत्पादनाकडे देखील आज आपली साधनसामुग्री जी आहे, ती त्या ठिकाणी आपण वापरताना दिसून येतोय. यानंतर निर्णायक क्षेत्रात वर्चस्व. सार्वजनिक क्षेत्राचा मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग सुरू झालेले असून अनेक महत्त्वाची उत्पादने सार्वजनिक क्षेत्रात घेतले जातात. पोलाद असेल, कोळसा, तांबे, जस्त, अवजड यंत्रसामुग्री अशा मूलभूत आणि भांडवली वस्तूंचं उत्पादन सार्वजनिक क्षेत्रात होत असल्यामुळे या क्षेत्रामध्ये या क्षेत्राचं निर्णायक वर्चस्व हे खाजगी क्षेत्रापेक्षा जास्त आहे. रोजगार निर्मिती. सार्वजनिक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी आज आपल्याला सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होताना दिसतायत. ज्यामध्ये बेकारीचा प्रश्न सोडवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्र हे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतंय. कारण की रोजगार उपलब्धतेबरोबरच कामगारांच्या कल्याणासाठी उदाहरणार्थ शाळा, दवाखाने, क्रीडांगणं, राहण्यासाठी घरं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सुविधा देखील सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या आज लोकांना पुरवताना दिसतायत. यानंतर आपल्या अंतर्गत वित्तीय साधनसामुग्रीची उभारणी करण्यासाठी सुद्धा पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस ह्या महत्त्वाचं काम करताना दिसतायत. यामध्ये सांगायचं म्हटलं तर प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये जे पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आहेत, या पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस काय करतात, तर आपल्याच देशाअंतर्गत वित्तीय साधनसामुग्री उभी कशी करता येईल, यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांच्या अंतर्गत भारत सरकारद्वारे
निधी उपलब्ध करून दिला जातो, जेणेकरून आपल्याला अंतर्गत वित्तीय साधन सामग्रीची उभारणी करण्यासाठी मदत होते. तसेच सरकारी तिजोरीत देखील मोठ्या प्रकारची रक्कम जमा होण्यास मदत होत आहे. कारण की सार्वजनिक क्षेत्राकडून केंद्र सरकारच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम जमा केली जाते. उदाहरणार्थ महामंडळ कर उत्पादन आणि आयात-निर्यात कर असेल, इतर शुल्क असतील, जी-एस-टी असेल, प्रत्येक वर्षी पब्लिक सेक्टरमधून मोठ्या प्रमाणावरती रक्कम अशा प्रकारे गव्हर्नमेंटकडे जमा होत जाते आणि याचाच अर्थ असा आहे, की प्रत्येक वर्षी टाकलेली जी काही जमा होणारी रक्कम जी आहे, ती जमा होणारी रक्कम वाढतच आहे. असं जरी असलं तरी देखील भारतातील जो पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आहेत, यासमोर काही समस्या आहेत असं आपल्याला दिसून येतंय. कारण की सार्वजनिक क्षेत्राने जरी प्रगती केलेली असली तरी सुद्धा सार्वजनिक क्षेत्राकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळे त्यातल्या काही उणिवा किंवा त्रुटी किंवा आपण त्याला समस्या असं म्हणूया, तर ह्या समस्या जाणवताना आपल्याला दिसतायत आणि तो म्हणजे वाढता तोटा. आज जर तुम्ही कुठल्याही सरकारचं बजेट बघितलं तर ते बऱ्यापैकी डेफिसिटमध्ये आहे. म्हणजेच तुटीचा अर्थसंकल्प हा दरवर्षी बऱ्याच राज्यांकडून मांडला जातो. याचाच अर्थ काय, की प्रत्येक राज्याचा तोटा दरवर्षी वाढताना दिसतोय. भारतातील सार्वजनिक क्षेत्रामध्ये जर तुम्ही आढावा घेतला, तर अनेक उपक्रमांना तोटाच होत असल्याचं दिसतंय. त्यामुळे नफा कमी होत आहे. हा सगळ्यात मोठी समस्या सार्वजनिक क्षेत्राच्या पुढे आज उभं राहिलेली दिसते. दुसरं म्हणजे प्रकल्पाच्या स्थान निश्चयावरती राजकीय प्रभाव आहे. कोणता प्रकल्प कुठल्या प्रदेशामध्ये स्थापन व्हावा? जसं की आपल्याकडे टाटा नॅनोचा प्रोजेक्ट हा महाराष्ट्रामध्ये येणार होता, परंतु तो गुजरातला हलवला गेला. याचं कारण असं होतं, की आपल्याकडे त्या प्रकल्पासाठी टॅक्सेस हे जास्त आकारले जात होते आणि म्हणून त्यांनी तो गुजरातला प्रकल्प हलवला. म्हणजेच काय, की सार्वजनिक क्षेत्रामध्ये जो प्रकल्प येतात भारतामध्ये स्थापन होण्यासाठी, तर या प्रकल्पांचा वरती राजकीय व्यक्तींचा प्रभाव हा पडत असल्यामुळे देखील या प्रकारची समस्या सार्वजनिक क्षेत्राला आज सहन करावी लागते. त्यानंतर बरेचसे जे काही प्रोजेक्ट आहेत, ते पूर्ण करण्यासाठी विलंब लागतो. म्हणजेच जे प्रोजेक्ट ज्या कालावधीमध्ये पूर्ण होणं अपेक्षित आहे, उदाहरणार्थ रस्ते बांधणी असेल, पूल बांधणी असेल, तर ह्या बऱ्याचशा गोष्टींसाठी विलंब होत असल्याने सरकारचा बराचसा पैसा आणि वेळ यामध्येच वाया जात आहे. यानंतर जादा भांडवलाची गुंतवणूक. सरकारी काम म्हटल्यानंतर त्यासाठी गुंतवणूक जी आहे, ती गुंतवणूक जास्तीत जास्त प्रमाणामध्ये केली जाते. कारण की सार्वजनिक प्रकल्पासाठी सरकारकडून पैसा सहज उपलब्ध होतो आणि काही प्रमाणामध्ये काही वेळेला प्रमाणापेक्षा जास्त गुंतवणूक झाल्यामुळे काही प्रकल्पांना भांडवल देखील मिळत नाही. ही देखील आजची शोकांतिका आहे. यानंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये जेव्हा एखादं काम करायचं असतं, तेव्हा प्रमाणापेक्षा जास्त कामगारांना कामावरती घेतलं जातं. बऱ्याचदा यासाठी राजकीय पुढारी देखील जबाबदार असतात. त्यामुळे सरकारच्या खर्चात वाढ होऊन अशा प्रकारे जे सरकारी सार्वजनिक क्षेत्रातले जे प्रोजेक्ट आहेत, ते प्रोजेक्ट देखील तोट्यामध्ये जाताना दिसतायत. बऱ्याचदा किमतीची जी धोरणं आहेत, काही वस्तूंच्या बाबतीत सरकार हे किमतीचं धोरण ठरवतं आणि हे किंमत धोरण देखील बऱ्याचदा अयोग्य असतं आणि यामुळेच उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांची विक्री कोणत्या किमतीला करायची या ठिकाणी सरकारचं स्पष्ट धोरण याच्यामध्ये असत नाही आणि म्हणून कधी-कधी उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये बऱ्याच लोकांना आपलं उत्पादन विकावं लागतं आणि त्याच्यामुळे या किंमत धोरणाचा सार्वजनिक क्षेत्रावरती भार पडलेला आज आपल्याला दिसून येतोय. उत्पादन क्षमतेचा अपुरा वापर. सार्वजनिक क्षेत्राकडे खूप सारा पोटेन्शियल आहे. खूप चांगल्या प्रकारची प्रोडक्टिव्हिटी कॅपॅसिटी आहे. परंतु ते अपुऱ्या क्षमतेने काम करत असल्यामुळे पुरेसा साधनसामुग्रीचा वापर न करत असल्यामुळे त्याचा अपव्यय जास्त होताना आज आपल्याला दिसतोय. यानंतर अयोग्य नियंत्रण. अयोग्य नियंत्रण म्हणजे काय, की बऱ्याचदा सार्वजनिक क्षेत्रातील जे उपक्रम सुरू केलेले असतात, तर ते अपेक्षेप्रमाणे पूर्ण होत नाही. कारण की सध्याला जर तुम्ही बघितलं तर वित्त मंत्रालय असेल किंवा त्या उपक्रमांशी संबंधित इतर मंत्री असतील, सांसद असेल, यांचंच नियंत्रण सरकारी उपक्रमांवरती जास्त असतं आणि अशामुळे विकासासाठी जे व्यवस्थापन मोठ्या प्रमाणावरती कार्यात्मक किंवा स्वायत्तता मिळण्याची गरज असते, तर ती स्वायत्तता बऱ्याच ठिकाणी मिळत नाही. बऱ्याचदा सरकारचं जे अकार्यक्षम व्यवस्थापन आहे, ते देखील याला जबाबदार आहे. याचं कारण असं आहे, की सार्वजनिक क्षेत्रामध्ये उपक्रमांकाचं जे व्यवस्थापन योग्य रीतीने व्हायला पाहिजे, तर ते बऱ्याचदा दिसत नाही. याचं कारण असं आहे, की अनेकदा सरकारी कर्मचाऱ्यांकडे उत्पादन संस्था चालवण्याची जबाबदारी सोपवलेली असते. त्यामुळे त्यांच्याकडे आधीच भार असल्यामुळे तो हे भार सहन करू शकत नाही किंवा ते हँडल करू शकत नाही आणि त्याच्यामुळे अकार्यक्षम व्यवस्थापनाला देखील सामोरं सार्वजनिक क्षेत्राला जावं लागतंय. आणि तसेच सार्वजनिक क्षेत्रामध्ये इतर काही उणिवा देखील राहिलेल्या आहेत. त्यामध्ये सांगायचं म्हणजे तर दृष्टीचा अभाव असेल, ज्यादा वरखर्च असेल, अशास्त्रीय पद्धतीने गुंतवणूक विषयक निर्णय असतील, मक्तेदारी परिस्थितीचे दुष्परिणाम असतील, अशा बऱ्याचशा उणिवा या सार्वजनिक क्षेत्राच्या बाबतीत आज आपल्याला झालेल्या दिसून येतात. विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ थोडासा आपला मोठा होणार आहे, कारण की याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भारतातील डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसीचं देखील मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे, ज्याला आपण म्हटलेलं आहे भारतातील निर्गुंतवणूक धोरण, ज्याला आपण म्हणतो डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी इन इंडिया. आता डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तर
जेव्हा सरकारला सरकारी एखादं खातं योग्य रीतीने चालवता येत नाही, अशा वेळेला त्यातला काही भाग हा खाजगी क्षेत्राला विक्री केली जाते. यालाच डिसइन्व्हेस्टमेंट असं म्हणतात. आणि ही जी पॉलिसी आहे ती 1991 नंतरच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका या पॉलिसीने बजावली होती आणि म्हणून 1991च्या नवीन आर्थिक धोरणामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या खाजगीकरणाचे समर्थन केलं गेलं आणि म्हणून निर्गुंतवणूक कार्यक्रमास 1991-92 मध्ये सुरुवात झाली आणि त्यानंतरच्या काळामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील विविध कंपन्यांचे शेअर्सची विक्री करण्यात आली आणि हे शेअर्स हे खाजगी कंपन्यांना किंवा खाजगी लोकांना विकण्यात आले. याचं जे प्रमुख उद्दिष्ट होतं, ते उद्दिष्ट म्हणजे काय? तर सरकारच्या साधनसामग्रीमध्ये वाढ करणं, सार्वजनिक क्षेत्रातील जे दैनंदिन कार्यालय आहेत, याच्यामधला हस्तक्षेप कमी करणं, यानंतर सरकारला निर्गुंतवणूक धोरणाची जी ध्येय आहेत, तर याच्यामध्ये प्रामुख्याने जे उपक्रम सार्वजनिक क्षेत्राद्वारे राबवले जातात, त्याचं आधुनिकीकरण होतं. त्यानंतर नवीन मालमत्तेचं निर्माण करणं होतं, रोजगारामध्ये वाढ करणं होतं. सार्वजनिक जे कर्ज सरकारी कंपन्यांवरती होतं, ते कमी करणं आणि नैसर्गिक मालमत्ता कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक तत्त्व ठरवणं, हा त्याचा मुख्य उद्दिष्ट होतं. आणि ही जी डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी आहे, ही डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी ही सरकारच्याद्वारे 2 पद्धतीमध्ये राबवली गेली. त्याच्यामध्ये पहिली म्हणजे निवडक सार्वजनिक क्षेत्रातील किंवा उपक्रमातील शेअर्सची विक्री सरकारने केली आणि दुसरं म्हणजे खाजगी क्षेत्रातील कंपनीज सार्वजनिक उपक्रमांची विवरचनात्मक विक्री केली गेली. आता याच्यावरती बऱ्याचशा टीका देखील करण्यात आल्या. कारण की खाजगीकरण आणि निर्गुंतवणुकीकरणाच्या धोरणामुळे बऱ्याचदा जर तुम्ही बघितलं तर जे टार्गेट्स ठेवण्यात आली होती, तर ती टार्गेट्स योग्य पद्धतीने पूर्ण नाही झाली. यानंतर बाजारामध्ये जीवनावश्यक सेवांचा पुरवठा करण्यामध्ये अपयश आल्याने सरकारच्या व्यवहारात वाढ झाली. म्हणजे जिथे नफा नाही किंवा कमी आहे, अशा क्षेत्रामध्ये सरकारने जास्तीत जास्त गुंतवणूक केली गेली. सार्वजनिक उपक्रमांच्या स्थापनेमागचा हेतू विचारात घेता अशा प्रकारचे खाजगीकरण करणं हे अयोग्य होतं. तरीसुद्धा सार्वजनिक उपक्रमांचं व्यवस्थापन योग्य प्रकारे करण्यात न आल्याने अशा प्रकारचे उपक्रम हे तोट्यात गेले आणि त्याची कार्यक्षमता देखील वाढली नाही आणि म्हणून अशा वेळी व्यवस्थापनामध्ये बदल करणं हा उपाय ठरतो आणि मालकी बदलणे हा एक वेगळा भाग आहे. आता सार्वजनिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं सांगायचं म्हणजे खाजगीकरणाच्या बाजूने करण्यात येणारा महत्त्वाचा युक्तिवाद म्हणजे काय? तर खाजगीकरणामुळे कंपनीच्या कामगिरीमध्ये सुधारणा होऊ शकते, हे बरं आहे. परंतु टीकाकारांच्या मते मालकी आणि कामगिरी याच्यामध्ये होकारात्मक संबंध येऊ शकत नाही. तर अशा प्रकारची ही डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी होती आणि आता आपण बघणार आहोत ते म्हणजे भारतातले जे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम आहेत, म्हणजेच जे काही स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइजेस आहेत, तर यांची भूमिका काय आणि त्यांच्या समस्या काय याबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत. तर स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये भारतामध्ये लघु उद्योग क्षेत्राची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आणि अल्प भांडवल गुंतवणूक करून अधिक रोजगार निर्मितीसाठी 1948 व 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये लघु उद्योगाला विशेष भूमिका देण्यात आली. लघु उद्योगाची व्याख्या करताना लघु उद्योगातील भांडवलाची गुंतवणूक असेल, त्यात काम करीत असलेल्या मजुरांची संख्या असेल, विजेचा वापर असेल, इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या निकषांच्या आधारे यामध्ये बदल करण्यात आलेले दिसून येतात. तसेच सरकारने 1950 मध्ये लघुउद्योगांची विभागणी, भांडवल गुंतवणूक ₹5,00,000 पेक्षा कमी असणारे, ज्यामध्ये विजेचा वापर केला जातो, परंतु 50 पेक्षा कमी मजूर काम करतात आणि ज्यात विजेचा वापर केला जात नाही, परंतु 100 पेक्षा कमी मजूर काम करतात व भांडवल गुंतवणूक ₹5,00,000 पेक्षा कमी आहे. अशा 2 प्रकारची विभागणी त्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांमध्ये केली गेली. त्यानंतर लघु उद्योगांचे जे व्याख्येचे जे निकष होते ते बदलण्यात आले. विजेचा वापर व मजूर यांचा निकष न करता केवळ भांडवली गुंतवणूक हा निकष विचारात घेऊन लघु उद्योगांची व्याख्या करण्यात आली. म्हणजेच काय तर 1966 मध्ये ज्या उद्योगांची स्थिर भांडवली गुंतवणूक 7.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांचा समावेश लघु उद्योगात करण्यात आला आणि पूरक उद्योगांसाठी स्थिर गुंतवणुकीची मर्यादा ₹10,00,000 करण्यात आली. गुंतवणूक म्हणजे काय तर यंत्रसामुग्री आणि संयंत्र या स्थिर मालमत्तेतील गुंतवणूक होय. 1975 मध्ये गुंतवणुकीच्या मर्यादेतील बदल करून लघु उद्योगांच्या बाबतीत 10,00,000 व पूरक उद्योगांच्या बाबतीत ₹20,00,000 करण्यात आली. 1980च्या औद्योगिक धोरणामध्ये हीच मर्यादा वाढवून लघु उद्योगांसाठी ₹20,00,000 आणि 1980च्या धोरणामध्ये ही मर्यादा वाढवून ₹20,00,000 करण्यात आली. तर पूरक उद्योगांच्या बाबतीत ₹25,00,000 करण्यात आली. म्हणजेच काय की सरकार जशा प्रकारे पॉलिसी बदलते तर त्या प्रकारामध्ये लघु उद्योगांची आणि सूक्ष्म उद्योग स्थूल उद्योगांची व्याख्या ही आज आपल्याला बदलताना दिसते. आता याचं जे वर्गीकरण आहे, तर हे वर्गीकरण आपण वेगवेगळ्या प्रकारे झालेलं बघू शकतो. त्यातलं पहिलं वर्गीकरण जे आहे ते म्हणजे परंपरागत आणि आधुनिक लघु उद्योग. आता लघु उद्योगांची विभागणी ही परंपरागत म्हणजे ट्रॅडिशनल आणि आधुनिक लघु उद्योग अशा 2 प्रकारात करता येते. या
ट्रॅडिशनल जे लघुउद्योग आहे त्यामध्ये ग्रामोद्योग असेल, हातमाग असेल, हस्तकला असेल, रेशीम उद्योग असेल यांचा समावेश होतो. आणि जे आधुनिक प्रकारचे जे आहेत याच्यामध्ये अभियांत्रिकी असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, संगणक निर्मिती असेल, अशा प्रकारच्या मॉडर्न लघुउद्योगांमध्ये यांचा समावेश होतो, ज्या ठिकाणी यंत्राचा वापर केला जातो. दुसरं वर्गीकरण आहे ते म्हणजे काय तर ग्रामीण व शहरी लघुउद्योग. ज्याच्यामध्ये शेतीशी संबंधित लघुउद्योग हे ग्रामीण लघुउद्योग आहे आणि उद्योगांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या गरजा भागवल्या जातात. तर शहरी लघुउद्योगामध्ये शहरी लोकांच्या आणि इतर उद्योगांच्या आवश्यक वस्तू निर्माण केल्या जातात. आणि त्यानंतरचं जे वर्गीकरण आहे ते म्हणजे पूरक उद्योग. जे उद्योग आपल्या उद्योगातील निम्मे किंवा त्यापेक्षा अधिक उत्पादन इतर उद्योगांना विकतात ते पूरक उद्योग असतात. आणि लघुउद्योग ज्याला आपण टिनी बिझनेसेस असं म्हणतो, तर हे उद्योग ज्यांची गुंतवणूक 25 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्या उद्योगांना लघु उद्योग असं म्हणतात. आता सूक्ष्म, लघु किंवा मध्यम हे जे काही बिझनेसेस आहेत, ते यांच्या विकासासाठी एक 2006 साली कायदा करण्यात आला, ज्याला आपण म्हणतो मायक्रो अँड स्मॉल मीडियम एंटरप्राइज डेव्हलपमेंट ॲक्ट ऑफ 2006. यानुसार जे वेगवेगळे उद्योग आहेत, त्यांची विभागणी कारखानदारी आणि सेवा पुरवणारे उद्योग अशा प्रकारामध्ये करण्यात आली. आणि या 2 प्रकारची विभागणी संयंत्र असेल किंवा यंत्रसामुग्रीतील गुंतवणुकीच्या आधारे सूक्ष्म, लघु, मध्यम अशा उपक्रमांची आणखीन 3 प्रकारामध्ये विभागणी करण्यात आली. ज्याच्यामध्ये कारखानदारी उपक्रम असेल, ज्यामध्ये सूक्ष्म उपक्रम म्हणजे ज्यामध्ये गुंतवणूक 25 लाख रुपयांपर्यंत आहे. लघु म्हणजे 25 लाखांपेक्षा जास्त व 5 कोटीपेक्षा कमी. आणि मध्यम म्हणजे 5 कोटींपेक्षा जास्त व 10 कोटी रुपयांपेक्षा कमी. तसंच सेवा उपक्रम आहेत, म्हणजे ज्याला आपण सर्व्हिस एंटरप्राइजेस असं म्हणतो. त्याच्यामध्ये सूक्ष्म उपक्रमाला 10 लाखांपेक्षा कमी, लघु म्हणजे 25 लाखापेक्षा जास्त व 2 कोटींपेक्षा कमी आणि मध्यम म्हणजे 2 कोटींपेक्षा जास्त व 5 कोटींपेक्षा कमी. अशा प्रकारचं क्लासिफिकेशन हे त्या ठिकाणी केलं गेलं. आता आपण पाहूया की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लघु उद्योगांची भूमिका काय आहे? तर जर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये यांची भूमिका जर तुम्हाला तपासायची असेल, तर यामध्ये तुम्हाला सांगायला हरकत नाही, मोठ्या प्रमाणावरती लघु उद्योगांमार्फत रोजगार निर्मिती केली जाते. आज भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लघु उद्योगांना देखील महत्त्वाचं स्थान आहे. कारण की रोजगार निर्मिती करण्याचं काम हे जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये लघु उद्योगांमार्फत केले जाते. कारण की यामध्ये श्रमप्रधान तंत्राचा अवलंब करत असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना यामध्ये रोजगार मिळतो. तसंच अल्प भांडवलामध्ये उद्योगाची उभारणी शक्य होते. म्हणजेच काय की लघु उद्योग हे आकाराने छोटे असल्या कारणाने हे उद्योग सुरू करण्यासाठी व्यवसायाला कमी भांडवलाची आवश्यकता असते आणि त्यामुळे अशा प्रकारचे उद्योग हे कमी भांडवलामध्ये देखील सुरू केले जाऊ शकतात. यानंतर अल्पावधीमध्येच उत्पादन. म्हणजेच काय की लघु उद्योगामध्ये भांडवलाची कमी गुंतवणूक करून आपण लवकरात लवकर उत्पादन सुरू करू शकतो. मात्र मोठ्या उद्योगामध्ये उत्पादन सुरू होण्यासाठी वेळ लागतो आणि म्हणून लघु उद्योगामध्ये लवकरात लवकर उत्पादन सुरू होत असल्यामुळे वस्तूंची वाढलेली मागणी आपण लवकर पूर्ण करू शकतो. तर हा देखील एक महत्त्वाची भूमिका लघु उद्योगांची आहे. निर्यातीमध्ये वाढ होते. कारण की लघु उद्योगामध्ये तयार कपडे केले जातात, कातडी सँडल असेल, चपला असेल, खाद्यपदार्थ असेल, हौजिरी असेल, अशा अनेक वस्तूंची निर्यात यामध्ये केली जाते. आणि जर तुम्ही अलीकडच्या काळामध्ये बघितलं तर लघु उद्योगाच्या क्षेत्रामध्ये जी निर्यात आहे, या निर्यातीच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली लघु उद्योगांच्या मार्फत आज आपल्याला दिसून येते. यानंतर विकेंद्रीकरण करणं आपल्याला शक्य झालेलं आहे. विकेंद्रीकरण म्हणजे काय, की केंद्रीकरण म्हणजे एकाच ठिकाणी सर्व उद्योग स्थापन होणं. लघु उद्योग हे वेगवेगळ्या ठिकाणी उभा राहत असल्या कारणाने उद्योगांचं विकेंद्रीकरण करणं देखील आज शक्य झालेलं आहे. कारण की लघु उद्योग हे देशामध्ये सर्वत्र पसरलेले आहेत व ते सर्वत्र आज आपलं काम करत आहेत. यानंतर स्थानिक साधनसामग्रीचा देखील आज उपयोग करताना आपल्याला हे उद्योग दिसतायत. कारण की लघु उद्योग हे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये, वेगवेगळ्या स्थानामध्ये स्थापन होत असल्यामुळे त्या ठिकाणची वेगवेगळी साधनसामग्रीचा देखील ते अधिकाधिक वापर करत आहेत. आणि लघु उद्योगांच्या मार्फतच आपली जी आर्थिक विषमता आहे ती देखील कमी होण्यास मदत होत आहे. कारण की लघु उद्योगांची मालकी ही छोट्या-छोट्या उद्योगांकडे असल्यामुळे अनेक उद्योगांमध्ये अनेक कामगार काम करत असतात. त्यामुळे त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये अनेकांचा सहभाग असतो. साहजिकच त्यामुळे काही व्यक्तींच्या हाती येणारे उत्पन्नाचे होणारे आर्थिक केंद्रीकरण टाळणे देखील आज आपल्याला शक्य झालेलं आहे. तर असं जरी असलं तरी भारतातील जे लघु उद्योग आहे, या लघु उद्योगांसमोर काही प्रश्न किंवा त्यांच्या काही समस्या आज आपल्याला या ठिकाणी असलेल्या दिसून येते. आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे काय तर कच्च्या मालाची समस्या. भारतातील लघु उद्योगांना आपलं प्रोडक्शन वेळेमध्ये करण्यासाठी कच्चा माल हा वेळेमध्ये आणि कमीत कमी किमतीमध्ये त्यांना उत्पादन किंवा त्यांना मिळणं हे फार गरजेचं आहे. परंतु याची उपलब्धता नसल्यामुळे अनेक लघु उद्योगांना आपले उत्पादन कार्य थांबवावं लागतं आणि त्यामुळे बऱ्याचशा कामगारांचा रोजगार देखील या ठिकाणी जाताना आपल्याला दिसतोय. दुसरं म्हणजे उत्पादन तंत्र याची समस्या. लघु उद्योगामध्ये मी तुम्हाला सांगितलं की बरेचसे श्रमप्रधान उद्योग हे सुरू असतात. परंतु उत्पादन तंत्र हे अद्ययावत नसल्या कारणाने
बऱ्याचशा लघु उद्योगांना नवनवीन यंत्राचा किंवा नवनवीन उत्पादन तंत्रांचा वापर करता येऊ शकत नाहीये. लघु उद्योग आकाराने कमी असल्यामुळे त्यांची भांडवलाची क्षमता देखील कमी असते. त्यामुळे भांडवलाची कमतरता ही त्यांच्याकडे दिसताना आपल्याला पाहताना दिसून येते. ज्यामध्ये कच्च्या मालाची खरेदी करणं असेल, मजुरांना मजुरी देणं असेल, मालाची विक्री असेल, यासाठी जास्त भांडवलाची आवश्यकता असते. आणि लघु उद्योगांकडे स्वतःचे फारसे असे जास्त भांडवल नसल्यामुळे त्यांना कर्जावर भांडवल घ्यावे लागते. जेणेकरून लघु उद्योगांना मोठ्या प्रमाणावरती कर्ज पुरवठा होत असला तरी त्यांच्या गरजेच्या मानाने तो अपुरा आहे. यानंतर उत्पादित मालाच्या विक्रीबाबत देखील अशा उद्योगांना समस्या निर्माण होते. कारण की लघु उद्योजकांकडे जो माल विकण्यासाठी असतो, तो हा माल विकण्यासाठी त्यांच्याकडे संघटना नाहीये. त्यामुळे त्यांना संघटनेचा अभाव दिसून येतो आणि ह्या मालाची, त्याच्या दर्जाची, त्याच्या किमतीची माहिती ही ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा जी असणं गरजेचं आहे, तर ती आपल्याला त्या ठिकाणी असलेली दिसून येत नाहीये. त्यामुळे स्पर्धेमध्ये लघु उद्योग मागे पडतात आणि त्यांची प्रगती यामध्ये होताना आज आपल्याला दिसून येत नाहीये. यानंतर बरेचसे कर हे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या सरकारमार्फत त्या ठिकाणी राबवताना किंवा आकारताना आपल्याला दिसतात. सरकारने लघु उद्योगांना करामध्ये अनेक सवलती दिल्या आहेत. परंतु असे जरी असलं तरी सध्या उद्योगांना भराव्या लागणाऱ्या कराचंही प्रमाण फार मोठं आहे. ज्यामुळे मालावरील जकात कर असेल, विक्री कर असेल, ज्याला आपण आजकाल आपण जी असं म्हणतो, तर ही जी द्यावा लागतो. त्यामुळे उद्योगांना देखील कर भरावे लागत असल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होऊन त्यांचं नफ्याचं प्रमाण देखील कमी होताना आज आपल्याला दिसतंय. कामगारविषयी अनेक समस्या लघु उद्योगांमध्ये दिसतात, ज्यामध्ये बरेचसे कामगार संप करतात किंवा कारखानदाराकडून जी काही केली जाणारी टाळेबंदी आहे, अशा प्रकारच्या समस्यांना लघु उद्योगांना देखील आज तोंड द्यावं लागतं आहे. मोठ्या उद्योगांची स्पर्धा करणं हे लघु उद्योगांसमोरची एक महत्त्वाची समस्या आहे. कारण की अनेक उत्पादने एकाच वेळी लघु उद्योग व मोठ्या उद्योगांच्या मध्ये घेतली जातात. साहजिकच लघु उद्योगांना मोठ्या उद्योगांची स्पर्धा करावी लागते आणि त्यामुळे विक्रीची प्रभावी यंत्रणा छोट्या उद्योगांकडे नसल्यामुळे त्यांना मोठ्या उद्योगांशी स्पर्धा करावी लागते आणि त्यामुळे त्यांच्या प्रगतीमध्ये मोठा अडथळा निर्माण होतो. आधारी लघु उद्योगांची समस्या म्हणजेच जे लघु उद्योग सध्या कार्य करण्याच्या स्थितीमध्ये नाही आहेत, असे जे उद्योग आहेत, तर या उद्योगांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होते. ज्यामध्ये कामगारांचा प्रश्न आहे, कराचा वाढता बोजा आहे, अकार्यक्षम व्यवस्थापन आहे आणि मोठ्या उद्योगांची स्पर्धा आहे. अशा अडचणींमुळे लघु उद्योग हे आजारी पडण्याचं जे प्रमाण आहे, ते जास्तीत जास्त वाढताना आज आपल्याला दिसून येत आहे. प्रशिक्षित कर्मचारी हे लघु उद्योगांमध्ये